नमस्कार मित्रांनो. आपल्याला माहीतच आहे की या धावपळत्या 21व्या सदीमध्ये माणूस असून तो माणसाला कमी बोलण्यामध्ये आहे. कारण तो एवढा बिझी झालेला आहे की त्याला जाऊन काय आपल्या मित्राला, आपल्या परिवाराला यांना बोलण्यासाठी टाईम नाही. तर टाईम निघू शकत नाही अशातली गोष्ट नाही. माणूस हा लय आळशी झालेला आहे. कारण की ज्या ज्या सुविधा असतात त्या माणसाला उपलब्ध झालेल्या आहेत. पहिले जाऊन काय कोणते बी साधन नव्हते, मोबाईल फोन नव्हता, कोणती स्कूटी नव्हती, गाडी नव्हती. त्यामुळे माणसं चालायचे, इतरांना भेटायचे, गप्पा गोष्टी करायचे. पण आजच्या दुनियामध्ये सगळं स्कूटर आलं, गाडी आली, कार आलं, मोबाईल आला. मोबाईलमुळे ते एवढ्या लोकांचे बेहाल झालेले आहेत सांगता कमी. कारण की मोबाईलमुळे जर काही माणूस कोणाला बोलत नाही, व्हॉट्सअपवर बोलत आहे, स्टेटस ठेवत आहे, कोणाच्या शुभेच्छा आहे व्हॉट्सअपवर देत आहे, फेसबुकवर देत आहे, सोशल मीडियावर देत आहे. कोणाला जवळ जवळ जाऊन कोणाला बोलावे, कोणाला शुभेच्छा द्यावे याची कोणाला घेणं देणं नाही आहे. फक्त तो आपल्या आपल्या दुनियामध्ये फेसबुकवर 5,000 फ्रेंड आहे, 6,000 फ्रेंड आहे, त्यांच्यामध्येच गुंग आहे. पण ते 5,000 फ्रेंड महत्त्वाचे आहेत का हे माणसाला समजणं भरपूर गरजेचं आहे. मित्रांनो, समजायला माणूस काही पण समजतो स्वतःला, पण आपुलकी, नाती जपासणं हे माणसाच्या हातामध्ये असतं. माणूस काय करतो याचा विचार कधीच करत नाही. माणूस काय करतो, आधी गलती करतो, नंतर मग जे झाल्यानंतर पछतावा करतो. त्यासाठी माणसाने पहिले विचार करावे, नंतर मग कोणतं पण काम करावं. तर पहिले काय असायचं, माणूस माणसाजवळ जायचं, गप्पा गोष्टी करायचं, आपलं काय आहे, दुःख सुख काय आहे, काय करायचं काय नाही, हे असे विचार डिस्कशन करून घरामध्ये आपल्या परिवारासोबत जेवण करायचं, गप्पा गोष्टी करायचं, नंतर मग प्लॅनिंग करून मग कोणत्या बी गोष्टी करायचे. पण आजकालच्या याच्यामध्ये जाऊन काही धावपळीमध्ये सर्वजण एवढे बिझी झालेले आहेत की कोणाला विचारायला, कोणाला बोलायला टाईम नाही लोकांकडं. आपला जॉब, आपली कंपनी, आपलं काम आणि आपण भलं आपले धंदे भले, याच्यामध्ये माणूस एवढा गुंग झाला आहे की सांगता सोय नाही. नंतर मग तो काही निर्णय घेईल, स्वतःच निर्णय घेईल, कोणाला विचारणार नाही. सोशल मीडियावर इंटरनेटच्या सहाय्याने काही रिसर्च करल, नंतर मग ते काम करेल. ते काम केल्यानंतर मग नंतर काही दिवसांनी त्याला असं वाटलं की अरे यार आपण कोणाला विचारायला पाहिजे होतं, विचारायला आपलं भलं त्याला असतं, लॉस झाला नसता. मग तो असं काही कामं करतो, मग पश्चातापामध्ये येतो. यासाठी ज्या मोठ्या पहिले सांगायचे लोक, वडील लोकांना बोलायचं, समजून विचारून घ्यायचं, काही आपल्याला माहीत नसतं तर विचारायचं, तुम्ही काय करताय हे सांगायचं त्यांना. असं काहीच राहिलं नाही आता. त्याच्यामुळं माणूस हा प्रगतीवर तो चाललेलाच आहे. रस्ते, रोड, काही काही उद्योग भरपूर काही आहेत माणसाला. पण इथे जाऊन का कोणाला डिस्कस करणं, आपले जे वडीलधारे असतात लोक, त्यांना अधिक पावसाळे माहीत असतात, त्यांनी भरपूर काही बघितलेलं असते, भरपूर काही शिकलेलं असतात. त्यांना माहिती असते काय केल्याने काय होतं, कोणता व्यवसाय करावा, काय करावं, कोणते निर्णय कसे घ्यावं, त्यांना विचारावं, आपलं म्हणणं काय आहे त्याला सांगावं. याच्यामुळे आपला बी लॉस होणार नाही आणि आपलं जे काय करणार आहोत आपण ते बी एकदम ओकेपणे मार्गास लागेल. पण आजकाल असं होतच नाही. स्वतःचा निर्णय स्वतः घेत आहेत भरपूर काही, मग नंतर पश्चाताप करून फायदा नाही. तर मित्रांनो, बघितलं हे मोबाईल जे आहे, मोबाईलमध्ये आपण काही पण कोणत्याही गोष्टी आपण करू शकतात. चांगल्याही गोष्टी आहेत, वंगळ्या गोष्टी आहेत. पण ते चांगल्या कोणत्या घ्यायच्या आहे, वाईट कोणत्या घ्यायचं आहे, हे आपल्या हातामध्ये आहे. समजा बघितलं तर कोणाला नॉलेज घ्यायचं असेल तर मोबाईलमधून, यूट्यूबमधून, इंटरनेटवरून आपण कोणती बी माहिती घेऊ शकतो. पण मग फक्त रीलच बघत राहायचं, नंतर मग ते टाईम वेस्ट करायचा 2-2, 3-3 घंटे, मग डोक्याला हेडॅक येतो. त्यामुळे आपली जे स्मरणशक्ती आहे ते बी कमी होते. आजकालचे ते काय म्हणतात, ते पबजी गेम बी भरपूर झालेले आहे. ते माणूस पोरे जम का दिन रात्र खेळत आहेत. त्याच्यामुळे बी याला मार त्याला मार, बाजूला माणूस बसला तर त्याला बोलत नाही. तर काय चाललंय कोणालाच काही माहीत नाही. तर असं न करता आपण ज्या गोष्टीचा आहे आपल्याला भेटलंय साधन, त्याचा
उपयोग चांगल्या प्रकारे केला पाहिजे. कोणती बी गोष्ट चांगली आणि वाईट असतेच, पण ती वाईट गोष्ट चांगली कशी होईल याचा विचार केल्यानंतर ती गोष्ट कोणती बी चांगली होते. आणि सांगायचं म्हटलं तर आजकाल माणसाला ना डोकं भरपूर गरम होत असतं, चिडचिडपणा येतो. काय करावं काय नाही, थोडासा काही आपल्या मनाविरुद्ध झालं की लगेच माणूस तणफण करतो, चिडचिडपणा करतो. नंतर मग कोणाला रागावतो, मग समोरच्या माणसाचं मन दुखतं. मन दुखल्यानंतर मग तो माणूस त्याच्या मनामध्ये जाऊन काही ह्या माणसाबद्दल तिरस्कार निर्माण होतो. दमान ही नाती जी असतात दुरावतात. त्यासाठी कोणाला बोलताना विचार करावे, नंतर मग बोलावे. अशा केल्यामुळं त्याचं बी मन दुखणार नाही, आपलंही मन दुखणार नाही. आणि कोणतीही गोष्ट असेल, कोणताही प्रॉब्लेम असेल ना जीवनामध्ये, भरपूर माणूस म्हणल्यावर चुकीचा पुतळाच आहे, चूक होणारच आहे. पण आपण करतोय काय, आपण बोलतोय काय याचा भान ठेवून माणसाने वागलं पाहिजे. तर शांततेने विश्व जिंकू शकतो माणूस. तर शांततेचा निर्माण, समजा एखाद्या माणसाला तुम्ही किती बी वळवळू सांगता पण त्यात समजणार नाही. समजा एखादा माणूस कोणत्या वाईट व्यसनी लागलेला आहे, त्याला तुम्ही सांगताय, भांडताय, बोलताय, मारताय, फायदा नाही. पण त्याला याच्यापासून त्याला काय प्रॉब्लेम होणार आहे, त्याचे जीवन कुठं जाणार आहे हे त्याला समजून सांगलं, प्रेमानं सांगलं. मोठं भांडणं झाले असतील, त्या भांडणामध्ये चिडचिड न करता त्याला आपण रागा बोलता त्याला समजून सांगितलं ह्याच्यामुळं काय होते, तुला काय होतं, तुझ्या मुलाला काय होते, आपल्या परिवाराला काय, आपल्या परिसरामध्ये काय होते, त्याच्यामुळं तुझं काय लॉस होतं हे समजून सांगितलं तर ते प्रॉब्लेम एका मिनिटात शांततेने समजून सांगा तुम्ही, एका मिनिटात ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. त्यासाठी स्वतःमध्ये शांतपणा, जिद्द, चिकाटी असली पाहिजे. तर मित्रांनो, असेच आपण नवीन आपण पाहूया. तर मी आज सुरुवात करतोय तुमच्या सोबतच, की तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि इतरांना समजून घ्या. आपण कोणी भरपूर लोक म्हणतात, काय करतात, मीच हुशार, मी माझ्यामध्ये जे आहे ते आहे. पण नका समजू, समोरचा व्यक्ती जर असेल, लहान असेल, पण त्या लहानामध्ये अलगच युक्ती असेल, तर दिमाग असं अलग कोणत्या क्षेत्रामध्ये त्याचा दिमाग चांगला असेल आणि तो जाऊन काय चांगला विचाराने, चांगल्या याच्याने तुमच्यापेक्षा बी काय एका याच्यामध्ये तर हुशार असेल. पण समोरच्याला तुम्ही कमीपणा दाखवू नका. तर अशामुळे तुम्ही बी, तुमचं बी मन शांत राहील, तो बी खुश होईल. त्याला वाटेल यार मी लहान असून मी त्या मोठ्या माणसाने मला जाऊन काय एवढं रिस्पेक्ट केली, मी बोललो त्याचं ऐकलं आणि मला साथ दिली. याच्यामुळं असे नाती जोडले, बाउंडिंग चांगली केली म्हणजे सर्व काही चांगलं होत असते. त्याच्यामुळे आपल्याला नाती जोडायला शिकलं पाहिजे. संबंध चांगले बनले कसे बनतील याचा विचार केला पाहिजे. ठीक आहे, नमस्कार. आपण असंच भेटत जाऊया.